पुण्यातील सय्यदनगर परिसरात 26 ऑक्टोबर रोजी रात्री 8च्या सुमारास हॉटेल व्यावसायिकावर 8 जणांनी एकत्रितपणे प्राणघातक हल्ला केला। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। धारदार शस्त्र, लाकडी काठ्याने केलेल्या या हल्ल्यात व्यावसायिक गंभीर जखमी झाला असून काळेपटल पोलीस ठाण्यात 28 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांच्या माहितीनुसार हुसेन कादरी वय 39 राहणार हंडेवाडी रोड पुणे हे हॉटेल आणि फळ विक्रेत्यांचा व्यवसाय करतात। 26 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास सय्यदनगर येथील गल्ली क्रमांक 1 मध्ये असताना अहमद अफजल शेख, अकबर अफजल शेख, आयान अफजल शेख, मुदस्सर सलीम शेख, अजहर काझी, अशफाक अफजल शेख, जावेद बागवान व इतर अनोळखी व्यक्तींनी एकत्र येऊन त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला। ही सर्व आरोपी सय्यदनगर येथील महम्मदवाडी पुणे येथे राहणारे आहेत। हल्ल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पसार झालेत। या घटनेत काझी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या प्रकरणी पोलिसांनी जुने कलम IPC 307, 147, 148, 149, 504, 342 तर नवीन कलम BSN कलम 119, 118(2), 115(2), 189(2) व 4, 191(2) व 3, 190, 352 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। त्या घटनेचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक विशाल सुतार करत आहेत। या घटनेमध्ये असलेल्या आरोपींपैकी काहींवर आधीच गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले असून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी काही संघटना व नागरिकांकडून करण्यात आली आहे।